सोलापूर जिल्हा आणि शेतकऱ्यांची जीवनदायी असणाऱ्या उजनी धरणातून आजची सर्वात मोठी अपडेट समोर येते आहे। गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये सध्या पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे। आज सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा तब्बल 91.72% झालेला आहे। पाण्याची आवक अशीच वेगाने सुरू राहिल्यानं आजच उजनी धरण 100% पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात आणि भीमा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दौंड येथून तब्बल 69,492 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याची आवक सध्या उजनी धरणामध्ये होती आहे। केवळ एकाच दिवसात धरणाच्या पाण्याची पातळी ही अर्धा मीटरहून अधिक वाढलेली आहे। काल 80% आसपास असणारा उपयुक्त पाणीसाठा आज सकाळी 49.14 TMC म्हणजेच 91.72% पोहोचलेला आहे। धरणात सध्या 112.79 TMC इतका अफाट पाणीसाठा झाला आहे। सध्या दौंडवरून येणारा पाण्याचा प्रवाह पाहता धरणातून नदीपात्रात कोणताच विसर्ग सुरू नसल्यानं उजनी धरण आजच 100% भरून पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो होणार आहे। उजनी धरण पूर्ण भरल्यानं शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचा पाण्याचा प्रश्न सुटला असून सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान धरणातून शेतीसाठी मुख्य कालव्यातून 2000 क्युसेक्स तर टनेलद्वारे 900 क्युसेक्स तसेच सीनामाडा योजनेतून 280 क्युसेक्स तर दहिगाव योजनेतून 90 क्युसेक्स पाणी सध्या सोडण्यात येत आहे। धरण लवकरच पूर्ण भरत असल्यानं आणि पाण्याची आवक अशीच राहिल्यास भीमा नदी पात्रात कधीही मोठा विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।